महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या शेवटच्या खिद्रापूर गावामध्ये अर्धवट पुलामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। कर्नाटक सरकार 28 कोटी रुपये खर्च करून पूल महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बांधू शकतं, मात्र त्या पुलाच्या उतरंडीसाठी महाराष्ट्र सरकार 80 लाख रुपये खर्च करून आवश्यक जागा देऊ शकत नसेल तर आम्ही मतदान का करावं असा प्रश्न खिद्रापूरमधल्या तरुणांनी उपस्थित केलाय। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर गाव आहे आणि त्या ठिकाणी एका पुलाची अशीच अवस्था आहे। समोर दृश्यांमध्ये तुम्ही जो पूल पाहताय तो कर्नाटक सरकारने बांधलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आणून त्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे। आता महाराष्ट्राच्या सीमेमध्ये महाराष्ट्राच्या भागामध्ये पुलाचा जो भाग उतरणार आहे त्यासाठी काही जमीन अधिगृहित करून महाराष्ट्र सरकारला द्यायची आहे। मात्र गेले 2 वर्ष महाराष्ट्र सरकारने ती जमीन दिलेली नाही आणि त्यामुळे तो पूल जो आहे तो गेले 2 वर्षापासून अशाच अवस्थेमध्ये आहे। आणि त्यामुळे आता जेव्हा कोल्हापूरमध्ये निवडणूक होत आहे, खिद्रापूर गावातील जे ग्रामीण आहेत, जे मतदार आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की आम्ही मतदानाला का जायचं। आपल्यासोबत खिद्रापूर गावाचे काही नागरिक आणि तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे। मला सांगा, या पुलाची जी अवस्था आहे गेल्या 2 वर्षापासून अर्धवट आहे, आता तुमच्या मनामध्ये काय विचार येत आहेत? मतदान होत आहे, मतदानाच्या पूर्वी काय मनामध्ये विचार? मतदान तर प्रत्येक 5 वर्षानंतर आमदारकी असते, खासदारकी असते, पण 2005चा पूर असू दे, 2019चा असू दे, 2020चा पूर असू दे, या गावचं किंवा आसपासच्या 9-10 गावचं इतकं अतोनात नुकसान झालं। हे फक्त पूल नसल्यामुळे, इथून बाहेर पडता न आल्यामुळे इथं अनेक वेळा जीवितहानी झाली आहे। आमचं गोदन बुडालेलं आहे। इथले बाहेर जाणे येण्याची यंत्रणा पूर्णपणे कोलमडते। पण ती आमची गरज ओळखून कर्नाटक शासनाने इथं पूल मंजूर केला आणि आजपर्यंत 28 कोटी खर्च करून त्यांनी पूल इथंपर्यंत आणून टेकवला आहे। पण फक्त 80 लाखाच्या खर्चासाठी आपलं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते। त्यामुळे आमदार आणि खासदारांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून ते जर दुर्लक्ष करणार असतील तर हे मतदान कशासाठी करायचं? का अडलेला आहे पूल? म्हणजे 80 लाखाचा जो एक खर्च महाराष्ट्र सरकारला करायचा आहे, नेमका तो खर्च कशासाठी करायचा आहे आणि तिथे महाराष्ट्र सरकार कुठं अपयशी ठरतंय? फक्त आपल्याला जागा यांना ॲक्वायर करून द्यायचं आहे पुलासाठी। पुलाचं काम तर संपूर्ण झालेलं आहे कर्नाटक शासनाकडनं। फक्त आपण वारंवार आपल्या इथं लोकप्रतिनिधी आपले उमेदवार आमदार साहेब आहेत, खासदार साहेब यांच्याकडे आम्ही कमीत कमी 10-20 वेळा गेलो की ह्या प्रश्नासाठी, परंतु त्यांनी हे सांगतात की प्रांताकडे हे काम आहे, प्रांताकडनं हे हलगर्जीपणा होत आहे कामाची, तर ह्याची सखोल चौकशी करून आणि लवकर काम करावं। मतदानासंदर्भात काय निर्णय घेतलाय सगळ्यांनी किंवा काही असा विचार सुरू आहे मनात? मतदान यावर्षी करायचं का नाही हे माणसांनी ठरवा लागल्यात। म्हणजे कारण जे सरकारकडनं जे अपेक्षा आहेत ते अपेक्षा पूर्ण करत नाही आजपर्यंत, म्हणून लोकांनी ह्या वेळेला काय तर करून मतदान करायचं, म्हणजे मतदान करायचं काम करेल म्हणून हे अपेक्षानं। तर येणारा आमदार इलेक्शनला तोपर्यंत नाही झालं तर त्या आमदार इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार हे आम्ही निश्चित केलं आहे। काय तुमच्या काय भावना आहेत? जो 80 लाखाचा निधी आहे ह्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दिलं नाही, त्यामुळे यावेळी मतदान करायचं का नाही आणि यावेळी महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करायचा वाटतोय। कारण कर्नाटक सरकार जवळजवळ 28 कोटी रुपये खर्च करतो आणि महाराष्ट्र सरकारला 80 लाख रुपये द्यायला जमत नाही। हे आमचं दुर्दैव आहे। आम्ही महाराष्ट्रात आहोत, हीच आमची चूक आहे का असं आम्हाला वाटायला लागलं इथं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, खिद्रापूर, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।